Welcome friends. I welcome all of you in these sessions. So today we are going to discuss what is meant by solution, solute, solvent, what are the type of solutions. So let us start with our session. Now the word solution means what? It is the homogeneous mixture of two or more substances. Solution is a homogeneous mixture of two or more substances whose composition can be varied with certain limits. Now, the substances making up the solution, ज्या पदार्थापासून सोल्युशन बनलं आहे त्या पदार्थांना काय म्हणतात? कंपोनेंट्स म्हणतात. द सबस्टन्सेस विच आर मेकिंग अप द सोल्युशन आर कॉल्ड ॲज द कंपोनेंट्स अँड डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कंपोनेंट्स प्रेझेंट इन द सोल्युशन नोन ॲज बायनरी सोल्युशन्स. Binary means two component, ternary solutions means three component, quaternary solutions means four components. ओके, म्हणजे सोल्युशन मधल्या सबस्टन्सच्या संख्येनुसार सोल्युशनला बायनरी किंवा टर्नरी किंवा क्वाटर्नरी अशा पद्धतीने ओळखलं जातं. ओके, नाउ द कंपोनेंट ऑफ बायनरी सोल्युशन आर जनरली रेफर्ड ॲज सोल्यूट अँड सॉल्वंट. ठीक, सो इन जनरल जे कंपोनेंट जास्त प्रमाणात प्रेझेंट असतं, द कंपोनेंट विच इज प्रेझेंट इन एक्सेस अमाउंट इज कॉल्ड ॲज द सॉल्वंट अँड वाईल द कंपोनेंट विच इज प्रेझेंट इन लेसर क्वांटिटी इज टर्म ॲज अ सोल्यूट. ओके, म्हणजे सॉल्वंट हे सोल्युशन हे सॉल्वंट प्लस सोल्युशन अशा पद्धतीने बनलेलं असतं. ठीक, ज्या कंपोनेंटची क्वांटिटी जास्त असेल त्याला आपण नॉर्मली सॉल्वंट म्हटलं जातं आणि ज्याची क्वांटिटी कमी असेल त्याला सॉल्यूट असं म्हटलं जातं. ओके, सो इन करेक्ट डेफिनेशन काय सोल्यूटची? सोल्यूट इज अ सबस्टन्स दॅट डिझॉल्व्ड. सोल्यूट इज अ सबस्टन्स दॅट डिझॉल्व्स अँड सॉल्वंट इज द सबस्टन्स इन विच डिझोल्युशन टेक्स प्लेस. ज्या पदार्थाचं जो पदार्थ डिझॉल्व्ह होतो त्याला सोल्यूट असं म्हणतात आणि ज्याच्यामध्ये डिझोल्युशन होतं त्या पदार्थाला सॉल्वंट असं म्हटलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण साखर हे जर पाण्यामध्ये टाकली, 100 ml पाण्यामध्ये टाकली आणि थोडं स्टर केलं तर काय होतं? पूर्ण साखर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते. ओके, तर त्या सोल्युशनला आपण शुगर सोल्युशन असं म्हटलं जातं आणि शुगर इज कॉल्ड ॲज अ सोल्यूट अँड द वॉटर इज कॉल्ड ॲज द सॉल्वंट. नाउ depending upon the type of solvents and type of solutes used, the solutions are classified in these 9 types. ओके, टोटल 9 टाइप मध्ये हे सोल्युशन काय केले? क्लासिफाईड केलं आहे. ओके, सो इन फर्स्ट कॉलम वी हॅव द सॉल्वंट, सेकंड कॉलम वी हॅव द सोल्यूट, थर्ड देर इज द एक्झाम्पल. ओके, आता हे जे पहिले एक्झाम्पल आहे गॅस. ओके, सॉल्वंट इज गॅस आणि सोल्यूट इज गॅस. द एक्झाम्पल इज द मिक्सचर ऑफ गॅसेस. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं की वी हॅव दी गॅसियस मिक्सचर. ओके, दिस इज गॅस ए अँड गॅस बी. ओके, वेन वी मिक्स बोथ दिस गॅस, म्हणजे हा नॉब खोलल्यानंतर काय होईल? दोन्ही गॅस मॉलिक्यूल काय होतील? एकमेकांमध्ये मिक्स होईल आणि हे जे सोल्युशन तयार होईल याला आपण असं म्हणू शकतो दिस इज द गॅसियस सोल्युशन. ओके, सो इन गॅसियस सोल्युशन द सोल्यूट अँड सॉल्वंट बोथ आर दी गॅसेस. नेक्स्ट एक्झाम्पल इज solvent is gas and solute is liquid. Okay, and the best example is the water vapor in the air. Okay, or we call this as a humidity. आता humidity म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल इथे बघा एक्झाम्पल मध्ये बऱ्याचदा नेचर मध्ये आपण हे एक्सपिरियन्स केलं असेल. ओके, पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे धुकं तयार होतं, फॉग तयार होतं. ओके, सो हिअर वॉटर ड्रॉपलेट्स आर प्रेझेंट इन गॅसियस मीडिया. ओके, सॉल्वंट इथं काय होईल? जे ॲटमॉस्फेरिक एअर आहे, ॲटमॉस्फेरिक हवा आहे ती काय झाली? सॉल्वंट झाली आणि या सॉल्वंटमध्ये वॉटर ड्रॉपलेट्स काय तुमचे हे सर्व ॲक्युम्युलेटेड झालेले आहेत. सो दिस इज कॉल्ड ॲज दी सॉल्वंट इज गॅस अँड सोल्यूट इज लिक्विड. सो इट इज द ह्युमिडिटी सोल्युशन. दुसऱ्याचं एक्झाम्पल आहे की हे सर्वांनी एक्झाम्पल घेतलं असेल की पावसाळ्यामध्ये बघा जर सर्व गाडीच्या काचा बंद असतील तर काय होतं? काचेवरती अशा पद्धतीचा फॉग जमा होता. ओके, सो दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ह्युमिडिटी एक्झाम्पल. या ह्युमिडिटीमध्ये वॉटर ड्रॉपलेट्स गेट्स कंडेन्स्ड इनसाइड दी युअर कार. ठीक, नेक्स्ट
solvent is gas and solute is solid. Okay, sublimation of solid. फॉर एक्झाम्पल हा जो एक्सपेरिमेंट आहे कॅम्फरचा एक्सपेरिमेंट आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असताना केलेला आहे. सब्लिमेशन ऑफ सॉलिड कॅम्फर इन टू गॅसेस और डस्ट और स्मोक पार्टिकल इन द एअर. ओके, हा जो एक्सपेरिमेंट होता कॅम्फरचा तो आपण सर्वांनी एक्सपेरिमेंट केला आहे. आय विल शो यू. सो दिस स्कूल एक्सपेरिमेंट की या चायना डिशमध्ये आपण कॅम्फर घेतला होता आणि या कॅम्फरला आपण बर्नरच्या साहाय्याने काय केलं होतं, हीट केलं होतं. या बर्नरला एक स्पेसिफिक नाव आहे, त्याला म्हणतात बन्सेन बर्नर. हीट केल्यानंतर काय होतं, हा जो सॉलिड कॅम्फर आहे, सॉलिड कापूर जो आहे, हा डायरेक्टली काय होतो, गॅसियस स्टेटमध्ये जातो. ओके, इट डायरेक्टली गोज इन टू द गॅसियस स्टेट आणि या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सब्लिमेशन. दिस इज कॉल्ड ॲज द सब्लिमेशन. सो सॉलिड पार्टिकल्स आर प्रेझेंट इन gaseous solvent. So this is the type of solution. Okay, so solid is solute and gas is a solvent. Next example is solute is gas and solvent is a liquid. For example, CO2 gas dissolved in water. Okay, आता हा जो CO2 gas आहे, सो दिस इज अ बीकर आणि हे बीकर जर आपण ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलं तर ह्याच्यामध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साईड काय होतं, डिझॉल्व होतं किंवा सर्व गॅसेस काय होतात, डिझॉल्व होतात हेनरी लॉनुसार. तो हेनरी लॉ सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. जसं आपण हे या पाण्याचं टेम्परेचर कमी करत जाऊ तसं गॅसेसचं डिझोल्युशन काय होतं, याच्यामध्ये वाढत जातं. सो ॲज यू गो ऑन डिक्रीजिंग द टेम्परेचर देन मोर अमाऊंट ऑफ CO2 इज डिझॉल्व इन दी वॉटर. ओके, ह्याच्या विरुद्ध जसं आपण याचं टेम्परेचर वाढवत जाऊ, ॲज वी गो ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर, व्हॉट हॅपन, कार्बन डायऑक्साइड dissolve will go out from the solution. ओके, सो CO2 काय होतं, टेम्परेचरनुसार कमी कमी होत जातो. जसं टेम्परेचर कमी होईल तसं डिझोल्युशन ऑफ गॅसेस सुद्धा वाढत जातं. ओके, सो गॅसियस मॉलिक्यूल आर प्रेझेंट इन अ लिक्विड सॉल्वंट. सो गॅसियस सोल्यूट CO2 is dissolved in liquid solvent water. Okay, next, solute and solvent both are the liquid. Solute and solvent both are the liquid. For example, mixture of miscible liquids. Miscible liquids ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे अल्कोहोल इन वॉटर. ओके, पोलार डिझॉल्व इन पोलार, नॉन पोलार डिझॉल्व इन नॉन पोलार सॉल्वंट. आता इमिसिबल हे जे सोल्युशन आहे आपण लॅबमध्ये पाहिलं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल, सो दिस इज दी ऑइल. एका बिकरमध्ये ऑइल घेतलं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण वॉटर घेतलं आणि दोन्ही मिक्स केलं तर पाणी काय होतं, ऑइलवरती तरंगतं आणि दोघांना आपण जर स्टर केलं, व्यवस्थित जोराने सेक केलं तर काय होतं, ऑइल ड्रॉपलेट काय होतात आतमध्ये, हे तुमचे इमल्शन तयार करतात, त्याच्यामध्ये वॉटर इन ऑइल इमल्शन तयार होतं. सो बोथ दीज फेजेस आर इमिसिबल इन इच अदर. जर एकमेकांमध्ये मिसिबल असेल तर काय झालं, तर कम्प्लीट एकच लेअर तयार झालं असतं, दोन लेअर तुमचे तयार झाले नसतात. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ इमिसिबल सोल्युशन. नेक्स्ट type of solution is solute is solid and solvent is gas. Solute is solid and solvent is gas. For example, salt in water or sugar in water. हे मगाशी आपण एक्झाम्पल डिस्कस केलं की साखर जर पाण्यामध्ये टाकली तर पूर्ण साखर काय होते, पाण्यात डिझॉल्व होते. सॉल्ट, कुठलंही एखादं इनऑर्गॅनिक सॉल्ट घ्या, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट एटसेट्रा. ओके, जर हे सॉल्ट जर पाण्यामध्ये टाकलं तर पाण्यात डिझॉल्व होतं आणि पूर्णतः होमोजिनियस मीडियम तयार होतं. ओके, सो या केसमध्ये आपण म्हणूयात दिस इज दी सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्वंट. नेक्स्ट एक्झाम्पल, सोल्यूट इज गॅस अँड सॉल्वंट इज सॉलिड. ओके, एक्झाम्पल इज phenomenon of adsorption of gases over the metals. For example, hydrogen over palladium किंवा normal organic gases on the charcoal. So let us see the example. So this is the example. So this is the charcoal molecule. Okay, कोळशाचा मॉलिक्यूल आहे. सो दिस इज ॲक्टिवेटेड चार्कोल. ॲक्टिवेटेड म्हणजे काय, जो चार्कोल आहे त्या चार्कोलला साधारणतः 350 डिग्री सेल्सिअस खाली हीट केलं जातं. हीट केल्यामुळं त्या चार्कोलमधल्या ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज, ॲडझॉर्ब गॅसेस सर्व निघून जातात आणि त्याच्या ॲडझॉर्प्शन साईट्स ह्या फर्दर ॲडझॉर्प्शनसाठी ओपन होतात. सो इट इज कॉल्ड ॲज दी ॲक्टिवेटेड चार्कोल. आता या ॲक्टिवेटेड चार्कोल भोवती बघा की गॅसियस मॉलिक्यूल काय होतात, त्याच्यावरती भोवती सरफेसवरती ॲडझॉर्ब होतात. द फिनॉमिनन ऑफ ॲडझॉर्प्शन ऑफ गॅसेस ओव्हर द सरफेस ऑफ ॲडझॉर्बंट इज कॉल्ड ॲज adsorption.
ओके, हा जो सरफेस आहे या सरफेसला म्हणतात ॲडझॉर्बंट आणि हे जे मॉलिक्यूल आहेत या मॉलिक्यूलला म्हणायचं ॲडझॉर्बेट. ओके, सो हिअर सॉलिड ॲक्ट्स ॲज अ सॉल्वंट अँड दिस गॅस मॉलिक्यूल ॲक्ट्स ॲज ए सॉल्यूट. आलं लक्षामध्ये? Adsorbent acts as a solvent and adsorbate here acts as a solute. So gas is solute and solid is a activated charcoal is my solvent. Next, solute is liquid and solvent is solid. Okay, solute is liquid and solvent is solid. For example, mercury in copper or mercury in gold. ओके, आता हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये बघा. सो दिस ग्लास डिश कंटेन दिस इज अ मर्क्युरी अँड दिस इज द कॉपर फॉईल. ठीक, आता हा मर्क्युरी ड्रॉप जर आपण कॉपरमध्ये टाकला तर काय होतं, हे जे लिक्विड आहे हे सॉलिडमध्ये काय होतं, पूर्णतः ॲब्झॉर्ब होतं किंवा ॲब्झॉर्ब होतं. और दिस कॉपर फॉर्म अमलगम विथ द mercury. This copper form amalgam with the mercury. Okay, so this is the example of liquid mercury in solid copper. Okay, this is the liquid solid solvent and last solvent is the solid. Last solution is the solid solution. Solute is solid and solvent is solid. For okay, ह्याचं फेमस एक्झाम्पल आहे alloys. ओके, नॉर्मली हे जे अलॉय आहेत आपण डे टू डे लाईफमध्ये भरपूर यूज करतो. ओके, फॉर एक्झाम्पल ब्रॉन्झ अलॉय. ओके, इंटरनल कंबशन इंजिनमध्ये किंवा गाड्यांमध्ये वापरलं जाणारं ब्रॉन्झ अलॉय. ओके, नंतर गोल्ड. ओके, सोन्याचे दागिने सर्वांकडे असतात, घरामध्ये सर्वांमध्ये असतात. ओके, 18 कॅरेट, 24 कॅरेट, 22 कॅरेट एटसेट्रा. ओके, सो ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल 18 कॅरेटचं जे सोनं आहे याच्यामध्ये 75% गोल्ड असतं, 12.5% कॉपर अँड 12.5% सिल्वर असतं. ओके, म्हणून याचे आपण काय दागिने आपल्याला घडवता येतात किंवा दागिनेला वेगवेगळा शेप देता येतो. ब्रास अलॉय, कॉपर आणि झिंक या दोघांचं मिळून ब्रॉस तयार होतं. कॉपर आणि टीन ह्याचं मिळून ब्रॉन्झ तयार होतं. कास्ट आयर्न. ओके, आता नॉर्मली नॉनस्टिक पॅन हे सर्वांच्या घरात यायला लागलेत. ओके, इट इज द ह्याच्यावरती जे कोटिंग वापरलं जातं, बऱ्याचदा कोटिंग हे जेवणामध्ये उतरतं. सो दिस नॉनस्टिक पॅन्स आर नॉट गुड फॉर आवर हेल्थ. ओके, सो कास्ट आयर्न प्लस ह्याच्यामध्ये कार्बन वापरलं जातं. ओके, आयर्न प्लस कार्बन. ओके, याच्यापासून एक कास्ट आयर्न तयार होतं आणि वरती जे कोटिंग दिलं आहे दिस कोटिंग इज नॉट गुड. ठीक, नंतर सिल्वर, स्टर्लिंग सिल्वर. ओके, सो चांदीची अंगठी जी आहे, चमकणारी अंगठी, याच्यामध्ये 92.5% सिल्वर आहे आणि कॉपर 7.5% आहे. ओके, असे भरपूर गोष्टी आहेत की जिथे आपण अलॉय जे आहेत, ओके, ते अलॉय आपण काय करतो डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. सो आता इथे बघा, all these are the homogeneous solution. Homogeneous solution made up from one or two or more than two components. So this is called as the solutions. Okay, this is the example of solid solutions. This is the example of the solid solutions. आलं लक्षामध्ये? आता नाव ह्याच्यामध्ये नॉर्मली जे 3 सोल्युशन लॅबमध्ये यूज करतात, गॅस इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड अँड सॉलिड इन लिक्विड. ओके, सो दिस इज मोस्टली यूज इन द केमिकल लॅबोरेटरी. आता हे जे सॉल्वंट आहे, जर हे सॉल्वंट आपण वॉटर जर यूज केलं तर त्या सोल्युशनला काय म्हणतात आपण, ॲक्वस सोल्युशन म्हणतो. द सोल्युशन इन विच water is used as a solvent are called as aqueous solution. ओके, जर आपण वॉटर यूज केलं नाही, वॉटरच्या ऐवजी आपण इथर ॲज अ सॉल्वंट, बेन्झिन ॲज अ सॉल्वंट किंवा कार्बन टेट्राक्लोराइड एटसेट्रा दिस आर द सॉल्वंट यूज केले तर त्याला आपण काय म्हणतो, नॉन ॲक्वस सोल्युशन. ओके, सो those solution in which water is used as a solvent are called as aqueous solution and those solution in which water is not used as a solvent are called as non-aqueous solution. Okay, so next अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो रूल आहे लाईक डिझॉल्व लाईक. सो दिस इज द बेसिक रूल ऑफ सॉल्युबिलिटी. एव्हरीवन मस्ट रिमेंबर दिस. सो फॉर एक्झाम्पल polar substances like sodium chloride, ethyl alcohol, urea etc. are soluble in polar solvents like water. ठीक, म्हणजे वॉटर हे कसं आहे, पोलार आहे. या पोलार सॉल्वंटमध्ये पोलार कंपाऊंडच कसे आहेत, सॉल्युबल आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, इथाइल अल्कोहोल, युरिया एटसेट्रा. ठीक, आता जे नॉन पोलार सोल्यूट आहेत किंवा नॉन पोलार सॉल्वंट सच ॲज बेन्झिन, नॅफ्थॅलिन, कार्बन टेट्राक्लोराइड्स
ओके, याला आपण काय म्हणतो, नॉन पोलार सॉल्व्हंट म्हणतो. ओके, आणि किंवा सॉलिड पण म्हणा, की याचे कसे आहेत तुमचे नॉन पोलार, हे नॉन पोलारमध्येच डिझॉल्व होतं. ओके, सो देअर आर डिफरंट टाईप ऑफ गॅसियस सोल्युशन्स, लिक्विड सोल्युशन अँड सॉलिड सोल्युशन. ठीक आहे, तर हे वेगवेगळे सोल्युशन आपण काय करतो, लॅबमध्ये यूज करतो. सो इन पुढच्या सेशनमध्ये आपण बघूयात मेथड्स ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन. ओके, सो मोलॅरिटी म्हणजे काय, नॉर्मॅलिटी म्हणजे काय, मास पर्सेंटेज म्हणजे काय, आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम कसे सोडवायचे, हे सर्व आपण पुढच्या सेशनमध्ये पाहूयात. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस सेशन.